महायोग पीठे तटे भीमरत्यमूरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री गुरु चरण ते नमस्कारो नियाता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले उस वक्त जल दिया ना नहीं शाम भूल जाना हाथों में बंसी ले आना जब प्राण तन से निकले जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरी से सदा नम्रमाता तुझ्या पायरी से सदा नम्रमाता आइए हनुमंत विराजिए आइए महाराज पधारिए हनुमंत विराजिए लागले से आज मला गोडिया बंगात लागले से आज मला गोडिया बंगात कृपा ध्यान
राम ज्ञानी मनी पांडुरंग राम कृपा दाविली जगाला सावतोबाच्या मळ्यात शिरला नाथा घरी पाणी नाथा घरी पाणी तारिलेली अभंग गाता संत तुकोबा कृपा त्या पांडुरंगाची विठ्ठला संत समागमे एखादे परिभावे त्यांचे द्वारी श्वान यती तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदित देहूचे सुप्रसिद्ध विश्वसंत जगद्गुरु तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी संतांच्या संगतीचं महत्व आणि संतांच्या संगतीमध्ये येन केन प्रकारे कोणत्या का प्रकारानं होणं पण संतांच्या संगतीमध्ये जा आणि जर संतांची संगती जर घडली संतांच्या समागमामध्ये जर गेले तर फायदा काय तेथे राम नाम होईल श्रवण। महाराज तो साधक म्हणला महाराज तुम्ही म्हणता संतांच्या समागमामध्ये जा संतांची संगती घडू द्या पण संतांची संगती घडायच्या अगोदर जर मेलो आणि मरण्याच्या टायमाला मनामध्ये जर इच्छा राहिली आणि जर पुढच्या जन्मात कुत्रा झालो तर बरोबर आहे साधकाचं म्हणणं बरोबर आहे। साधक म्हणला महाराज जर इच्छा मनात आहे संतांची संगती घडावं पण क्या भरोसा आहे इस जिंदगी का जर मनामध्ये इच्छा आली आणि जर कदाचित मरण्याच्या टायमाला नव मेलो आणि पुढचा जन्म जर कुत्र्याचा भेटला तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती त्या कुत्र्याच्या का जन्मात होणं पण संतांच्या द्वारातला व्हा जर संतांच्या द्वारातला कुत्रा जर झालो तो परिणाम काय तेथे राम नाम होईल श्रवण काय होईल घडेल भोजन उचिष्टाचे। एवढंच नाही महाराज आज आपला 5 लाख लोकसंख्या जगद्गुरु तुकोबाराच्या पालखीमध्ये असतो 5 लाख लोकसंख्या ज्ञानोबाराच्या पालखीमध्ये असतात पण महाराज दिवसभर नुसतं ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम आहेत का नाही खोटं बोलत नाही पुरावा मागच आहे का नाही। मग महाराज त्या संतांच्या द्वारातला कुत्रा झाल्याच्या नंतर सुद्धा तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे। उचिष्ट म्हणजे नेमकं तरी काय ज्या संतांच्या मुखातले निघलेले शब्द व्याच वचिष्ट एवढंच नाही महाराज व्यासांच्या मुखातले निघलेले शब्द हा भागवत ग्रंथ हा उच्चिष्ट आहे बरोबर आहे। जो भागवत ग्रंथ आपण म्हणतो तो महाराज व्यासांच्या मुखातले निघलेले शब्द आणि व्यास म्हणजे एवढंच नाही जसं आपण त्याला राघव म्हणतो पोपट म्हणतो एखादा पोपट त्या आंब्यावरती जर बसला तर बरोबर पाडाला पिकला आंबा आहे का नाही महाराज तो पोपट त्याच्यावरती जर बसला तर बरोबर पाडाचा आंबा पाहतो आणि बरोबर त्याला टोकारतो आणि टोकारल्याच्या नंतर तो आंबा खाली पडला आपण म्हणतो का नाही कशाचा उष्टा आहे आणि पोपटाच्या उष्टा जर खाल्ला महाराज तर तो आंबा एवढा गोड आहे किती गोड आहे तसं व्यासाच्या मुखातले निघलेले शब्द
भागवत ग्रंथ किती गोडे, किती गोडे महाराज. 7 दिवसाच्या आत ज्याचं मरण आहे, बरोबर आहे, त्याला महाराज भागवत ग्रंथ ज्यावेळेस सांगितला तर 7 दिवसाच्या टायमाला त्याला मरण्याची इच्छा, मरण माझे मरून गेले. जो म्हणत होता की मी 7 दिवसाच्या आत मरीन, मी 7 दिवसाच्या आत मरीन, पण महाराज मरायच्या टायमाला त्याला सर्पदंशाच्या अजिबात मनामध्ये कामना राहिली नाही आणि त्या ठिकाणी तो तरून गेला. त्या पद्धतीने हे व्यासांचं उष्ट आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती, कारण की काय फायदा तेथे राम नाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टाचे. उच्चिष्ट त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे श्रवण पडेल. एवढंच नाही, संतांचं रात्रंदिवस काम कोणतं, रात्र न कळेल, बरोबर आहे, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. एवढंच नाही महाराज, तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायची वाणी सुद्धा विठ्ठलमय झाली होती, बरोबर आहे. अंगी खेळे दैवत, उडतानी सुद्धा विठ्ठल, झोपतानी सुद्धा विठ्ठल, जागे झाल्याच्या नंतर विठ्ठल, स्वचेले गेल्याच्या नंतर विठ्ठल. आणि हे विठ्ठल नाम जर संतांच्या द्वारामध्ये जर राहिलो, कानावरती जर पडलं तर सहज माने तरून जातात. महाराज तो साधक म्हणला, महाराज तुम्ही म्हणता गोष्ट खरी आहे, पण संतांच्या द्वारामध्ये नेमकं राहायचं कसं, बरोबर आहे, संतांच्या द्वारामध्ये राहायचं कसं ते सांगा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सांगतो ऐका. संतांची संगती घडली, संतांच्या संगतीमध्ये जर गेलो तर संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर तिथं राहायचं कसं, दीन, कामारी, बटीक, शेवेचा शेवक. संतांच्या द्वारामध्ये राहिल्याच्या नंतर कसं राहायचं, दीन म्हणून. मला काही येत, मला काय कीर्तन जमत, मला काय गायन येत, मला काय पखवाद येत, मला काय स्वयंपाक करता. संतांच्या द्वारामध्ये दीन, रंक. महाराज माझी शबरी माता दीन म्हणे, रंकपणे म्हणून राहिली. प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा भेटायला आले, बरोबर आहे. मग संतांच्या द्वारामध्ये राहिल्याच्या नंतर तिथं राहतं कामारी. कामारी म्हणजे काम करणारा आहारी, जसं आपण म्हणतो पुजारी, मापारी, बरोबर आहे, तसा पूजा म्हणजे पूजा करणारा म्हणजे तो कोण, पूजा, बरोबर आहे. मापारी म्हणजे माप करणारा, बरोबर आहे. कामारी काम करणारा, बरोबर आहे. कामारी म्हणून त्या ठिकाणी राहायचं, कामारी बटीक. पण कसं, शेवेचा, माणसाला सेवक व्हावं वाटते का मालक व्हावं वाटते, बरोबर आहे. विठाल विठाल हो, आतापर्यंत माणसाला, कोणत्याही माणसाला सेवेकरी व्हावं वाटत नाही, काम करणारा व्हावं वाटत नाही. कोणाला वाटते मी कोण व्हावं, मालक. पण माणसाला वाटते की मी मालक झालो पाहिजे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तिथं राहत असताना कामारी व्हा, बटीक व्हा, शेवेचा सेवक म्हणून व्हा. आणि जर तो साधक म्हणला महाराज तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे, आम्ही तिथं कामारी, बटीक, शेवेचा सेवक म्हणून जर होऊन राहिलो, फायदा काय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले फायदा, अरे फायदा असा आहे, तुका म्हणे सर्व सुखत्या संगती घडेल पंगती संताची. संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर ज्या सर्व सुखाच्या पाठीमाग लागलो, बरोबर आहे, सर्व सुखे आजी संतांची देखील चरणांभुजे, बरोबर आहे. महाराज एवढंच नाही, दो चालक मालक भगवान परमात्मा तुझी या सत्तेने, वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धन. याच्या पलीकडे जाऊन सांगू, चाले हे शरीर, बरोबर आहे, वृक्षाची हे पाने, बरोबर आहे. मग असा तो भगवान परमात्मा राहणारा कुठला, राहतो कुठं, राहतो तो भगवान परमात्मा वैकुंठामध्ये. बरं आता वैकुंठामध्ये कोण कोण गेलं, हातवरी करा. अजून कोणी गेलं,
आणि तिथलं मला काही सांगता येणार, कारण की मी अजून गेलोच नाही. बरोबर आहे. माणसं नाव टाकतात फक्त कधी वैकुंठ, तो काय माहित वैकुंठाला जाते का नरकवाशी होते का कैलासवाशी होते, होतच नाही महाराज. कारण की माणसाचे कर्म ज्यानं त्याचे त्याचे कर्म बरोबर तपासावं. बरोबर आहे. मग महाराज तो भगवान परमात्मा वैकुंठामध्ये राहतो. बरं वैकुंठामध्ये काय आहे? घोडे बरोबर आहे. पण महाराज हे संतांचं म्हणणं आहे, पण महाराज वैकुंठामध्ये काय आहे याचं वर्णन आपलं चालू आहे. वैकुंठामध्ये काय आहे? कामधेनू, कल्पतरू, मेनका, नवरस, ऐरावता सारखे महाराज तिथं एवढं आहे. अमृताचे कोठार क्या सांगा बरं. आता एवढं असल्याच्या नंतर मग मला हे द्यायचं होतं, तुम्ही दुसरं प्रमाण आहे का नाही. वैकुंठामध्ये काय आहे, पण तरी सुद्धा तो भगवान परमात्मा या सुखाकारण, या सुखाकारणे सुखाकारणे वेळावला वैकुंठ जोडी संत सगळे राहिला. जय हो वैकुंठ जोडी संत सगळे राहिला. वैकुंठ जोडी संत सगळे राहिला. सोडून संतांच्या संगतीमध्ये येतो. कारण की का तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. भया बंद करे, याचाच आवाज जास्त यायला का व्होल्टेज पुरत नाही. लाईट नाही का आहे का? मग बघू आपलं एकटाच माहिती घ्या, नंतर गायनाच्या टायमाला शे थोडं विठाला विठाला. भगवान परमात्मा सुद्धा वैकुंठ सोडून संतांच्या संगतीमध्ये राहतो. याचं कारण सर्व सुखे आजी येथे जे उळले. मग तो भगवान परमात्मा सुद्धा संतांच्या संगतीमध्ये राहतो. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची. तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाचे. अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. असाच असल असा गृहीत धरू नका. वाजले 10, आपलं कीर्तन कमीत कमी 9ला
चालू झालं 11ला सुटणार, बरोबर आहे. एका तासामध्ये कमीत कमी 1 तास उरला नारायण महाराजशी खटवांग राहायचा याच्या नंतर करू. विठाला आज आपला चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 38 नाही 78 वर्ष पूर्ण झाले आणि 78 वर्षामध्ये 38 कुठून आलं काय मिळू. कमीत कमी 78 वर्ष पूर्ण झाले आणि 78 वर्षामध्ये ही माझ्याकडे आलेली 5व्या दिवसाची का 6वा दिवस, बरोबर आहे. आज 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. मज पामर आहे काय थोरपण पायाची वाहन पायवरी, या वृत्तीप्रमाणे ही माझ्याकडे आलेली कीर्तन रूपी सेवा. आणि आज मला ज्यांनी वटीत घेतलं आहे का नाही, आजचे वटी घेणारे म्हणजे हे सारे श्रीमंतच येतात, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. असे आमचे जनाबाबा म्हणजे बुवा एक तरी माझ्याकडनं सेवा असावी. म्हणलं मग घ्या. मग त्यावेळेस त्यानं फोन केला, म्हणले महाराज त्यावेळेस सकाळी सकाळी पाठत होतो. पहिल्या दिवशी फोन केला, म्हणले महाराज कोणती तारीख घालू. मी म्हणलं 10वा सोडून बाकी कोणती घाला. म्हणलं कोणता दिवस. म्हणलं कोणता दिवस नाही, 31 तारखेला किंवा 1 तारखेला. 31 तारखेला संध्याकाळचा वाघुलेला कार्यक्रम होता, पण तो 30लाच झाला. म्हणलं ओके, बरोबर आहे. मग त्याच्यामुळं मी रात्रीचा तिथला कार्यक्रम केला, रात्रभर प्रवास केला. पण आमचं प्रवासाचं सांगूच नका. रात्री बसलो आम्ही 9 साडेनऊ वाजता, उतरलो इथं समृद्धीला. उतराव पाठीमागं जावं तो पाऊस येता येत नाही. प्रदीप म्हणला आता पुलावरनं खाली उतरा, जो आपला समृद्धीचा पूल आहे का नाही. आता म्हणलं मी एकटा उतरील, पण कालचे कीर्तनकार कसे उतरतील. बरं एकटे कीर्तनकार नव्हते, त्यांची आजी होत्या संग आहे का नाही. आता म्हाताऱ्या माणसाला उडी मारून जायची, बाया माणसाचं अवघडच आहे. पण तरी सुद्धा तिथून प्रवास केला. सकाळी 5 वाजता उतरलो आणि मला वाटलं कालची सेवा आमच्या ताईसाहेब करतातच का नाही, पण मस्त सेवा केली, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि ज्यांनी मला आज वटीत घेतले असे असणारे आमचे जनाबाबा. आता ते म्हणले महाराज मानधन तुमचं. म्हणलं मानधन तुम्ही देताल तेवढे मी नाही म्हणणार आहे का नाही. कशाला सोडायचं म्हणलं, टेन्शन घ्यायचं नाही. आणि परत आता इकडं राहत होते पहिले, आता आम्हाला तिकडं भाऊ झाले. पलाटात आले ना ते आहे का नाही. फक्त त्याने पैशाने घेतलं, आमचं फुकटचं आहे का नाही. पण आले तिकडे. ते म्हणले मग महाराज 1 तरी तारीख. असं म्हणलं काय करू नाही. आणि एवढ्यावर भागलं नाही. बाबा म्हणले जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तारीख मी देणार. म्हणलं बापो. मग याच वर्षी म्हणलं पाकिट जास्त सांगावं लागणार आहे का नाही. मग आता पाकिट काय देतील ते मी नाही म्हणणार नाही, पाकिट तुमच्या समोर फाडणार आहे का नाही. असे ज्यांनी वटीत घेतलं आमचे जनाबाबा, त्यांचे तिन्ही चिरंजीव, त्यांनी आज म्हणले महाराज 1 तरी कीर्तन असावं. दरवर्षी येता येत नव्हतं, पण यावर्षी येण्याचा योगायोग आला. आणि आल्याच्या नंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध गायन सम्राट गायन कोकिळा, मी म्हणलं हा बाळच झाला काय आहे काय. म्हणलं झालं का काय सुरुवात, मगापासून चालू होता गडागडा गडगडा. म्हणलं जमलं आता. आमच्या वाट्याला तसंच आहे. एक तर कधी कधी पाऊस तरी पडल, इकून तिकून जनरेटर आलं ते तरी बिघडल. आमचा पायगुणा तसा आहे. पण इथलं आता चांगलं वातावरण दिसायला आहे का नाही. कंप्लेंट 11:30 वाजेपर्यंत सोडणार नाही. महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असे गायन कोकिळा गायन सम्राट हरिभक्तपरायण भागवत महाराज देशमुख, ते सुद्धा या ठिकाणी शेलगाव देशमुखला येण्याचं केलं आहे का नाही. आता त्यांचंच गाव म्हणावं लागले देशमुखाचं आहे का नाही. आमचे भागवत महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित. मूर्ती लहान पण कीर्ती महान. तसेच आमचे प्रदीप महाराज देशमुख, इकडं देशमुख, ऐकायला देशमुख परिवार नाही आहे का नाही आहे का नाही. पण ते सुद्धा या ठिकाणी दोन्हीही देशमुख महाराज या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना सुद्धा धन्यवाद. आमचे हरिभक्तपरायण इकडं ज्ञानेश्वर महाराज सुद्धा, ज्यांनी 4 महिने या ठिकाणी महाराज त्यानं सांगत असताना पोथी 4 महिने पूर्ण केली बरं का. असे आमचे ज्ञानेश्वर महाराज ते सुद्धा, कारण की मामा त्यांचा मोठा आहे, म्हणजे काय पाहायचं काम आहे. असे आमचे ज्ञानेश्वर महाराज. तसेच ज्यांनी परमार्थ चिरकाल टिकून ठेवला. एवढाच नाही तर ज्यावेळेस आम्हाला बोटाला धरून शिकवलं, पोरांनो असं करा, पोरांनो तसं करा, आम्हाला आळंदीचा मार्ग दाखवला. असे असणारे आमचे विठ्ठल बाबा असतील, इकडं सतू महाराज असतील. सतू महाराज ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस ढोरामागं जायचे, जात असताना एक मालिका संगत असायची. त्यांचं पहिलं कीर्तन ऐकलं महाराज मी कुठं, शिरपूरला. माझे मनीची आवडी पंढरपुरा नीलगुडी, त्यांच्या कीर्तनात अभंग पाठ झाला. मला चाल म्हणता येत नव्हतं, पण बरोबर आहे का नाही. पहिला अभंग महाराजांचा तो ऐकला, तेव्हापासून मला सुद्धा वाटलं आपण कीर्तनकार कधी व्हावं. मग गेलो महाराज नारायण टेलर महाराज. आता त्यांच्याकडे गेल्यावर त्यांचं चिरफाडीचं काम होतं.
आता यांचं चिरफाडीमध्ये आपला काय मेळ लागते ते म्हणले गुंड्या लाव काच गुंड्या लाव म्हणलं काय मिळत मला असं माप घे मिळाला आपल्याला दिसायला जास्त आहे बरोबर आहे एखादा यायचा मला ते पाहती एकीकडे मा ड्रेस काय बरोबर शिवणार रिटर्न मग म्हणलं हे नको आपल्याला मग महाराज ते म्हणले तुम्ही आळंदीला जा आळंदीला गेलो महाराज आळंदीला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य जयराम महाराज नाथ महाराज माझी पहिली जी माळ आहे ती परमपूज्य भगवान महाराजांच्या हस्ते महाराज 6वी शिकलो 7वीला तिकडे गेलो विठ्ठल रुक्मिणी विद्यालय त्या ठिकाणी शिकायला गेलो फक्त 5 महिने गेलो 7.5ला सोडूनच दिली अजिबात म्हणलं 7वीला नकोच घरी राहिलो 2 वर्ष कंप्लीट ढोरं सांभाळले 2 वर्ष शेळ्या सांभाळल्या आता म्हणलं टेन्शनच नाही बुवा पण नंतर महाराज भगवान बाबा म्हणले तुला जर दिंडीला यायचं तर माळ घालावं लागल पहिलं पैठणला गेलो बाबाच्या हाताने माळ घातली नंतर दुसरी माळ परमपूज्य गुरुवर्य जयराम महाराज बसले कारण की का आज संतांच्या संगतीचं महत्व मला पटवून द्यायचं म्हणून हा अभंग घेतला कारण की का ज्या संतांच्या संगतीमध्ये राहिलो असे आमचे सर्व साळू महाराज असतील आणि 4 महिने ज्यांनी विना पहारा सांभाळला बरोबर आहे 4 महिने विना पहारा महाराज लोक 2-2, 3-3 घंटे घेत नाहीत पण यायनं 4 महिने विना सांभाळला महाराज कोणाला कोणती अडचण कोणाला कोणती अडचण कोणती महाराज एखाद्या म्हणते पैसे घ्या महाराज पैसे देऊन सुद्धा विना घेईल याची शाश्वती नाही बरोबर आहे कारण की विण्याची अवघडे महाराज काही सप्ते विना पाऱ्यामुळे बंद पडले बरोबर आहे पण आपल्या गावाचं भाग्य महाराज 4 महिने असे 78 वर्ष पूर्ण झाले की असे बरेचसे महाराज विना पारा आपला चालू आहे असे आमचे महाराज इथं त्यांना सुद्धा धन्यवाद तसे आमचे दत्ता महाराज त्यानं सुद्धा दत्ता महाराज ज्यांचं दत्त मंदिर सांभाळतात आहे का नाही खराड बाबा ते सुद्धा महाराज दत्त मंदिर सांभाळतात पण त्याने बी आता काहीतरी हाय खाल्ली दत्ता सप्ताह बंद पाळला आहे का नाही पण निश्चितपणे का चालू करतील कारण की त्याला माहिती आहे महाराज लोक आणणं सोपं नाही एक म्हणते नसलं तरी ते म्हणते मी इकडं चाललो तिकडं चाललो आहे का नाही म्हणून ते म्हणले सप्ताह बंद आपलं सुद्धा तेच चालू होतं यावर्षी पण एकानं जनाबाबा म्हणले आपण जोपर्यंत सप्ताह चालू राहील तोपर्यंत आपण महाराज एक तरी कीर्तनकार घेऊ म्हणलं टेन्शनच नाही एकदा जनाबाबासाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज आपल्याला देवानं एवढं दिलेलं आहे बरोबर आहे जर कदाचित मेलो मरू नाही पण जर कदाचित मेलो आतापर्यंत कोण काबाड कष्ट बांधून संग नेलं का आतापर्यंत कोणालाही संघ नेता आली नाही 30 एकर असो 40 एकर असो अर्धा एकर असो संघ नेता येत नाही जसं तुम्ही एकदा इथले एवढंच नाही महाराज ज्याचं नाव श्याम आहे मेल्याच्या नंतर त्याला श्याम म्हणत नाही डेड बॉडी म्हणतात का नाही प्रेत म्हणतात मग महाराज अस्तित्व गेल्याच्या नंतर लगेच नष्ट होते मग त्याच्याकरता सप्ताह बंद का पाडायचा महाराज आपल्या शिवानंद बाबांनी महाराज गाव कुठं राहिलं कुठं गाव राहिलं महाराज त्यांचं पण तिथून येऊन इथं त्याने समाधी घेतली बरोबर आहे कारण की का संत मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेचे पंते चालू जातात आमचे दत्ता महाराज येतं तसेच आमचे कुटे बाबा येतं तसे आमचे दुसरे सुद्धा ज्यांचा आवाज असा गोड आहे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित येतं आमचे ज्ञानेश्वर महाराज तोत्रे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित त्यांना सुद्धा धन्यवाद आमच्या कणक्यावरनं एकटे झाले मी महाराज घेऊन येता का तसं चोराची काही भीती नाही रोड तुमचा चांगला झाला ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित भागवत महाराज असतील टेलर असतील आमचे सुदर्शन महाराज ज्यांचं चक्र नेहमीच्याला फिरत राहते आहे का नाही आणि आमचे खोडवे बाबा सुद्धा मुखडा चान का तुकडा विनेकरी टेन्शन घ्यायचं नाही आहे का नाही कधी बी प्रसन्न जेव्हा म्हणसाल तेव्हा इना घेतात आहे का नाही आमचे खोडवे बाबा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित त्यांना सुद्धा धन्यवाद आणि तुम्ही सर्वजण ऐकायला बसले केंडे बाबा आणि इकडं खोडवे बाबा तर टेन्शन नाही खुर्चीच केली जाई ना हा सिस्टीमवाले आमचे आमले सिस्टीमवाले ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित त्यांना सुद्धा धन्यवाद तसेच दुसरे आपले ऑपरेटिंग श्याम महाराज उगले यांचे अवघळे त्यांचे चिरंजीव सुद्धा या ठिकाणी उपस्थित त्यांना सुद्धा धन्यवाद कालचे कीर्तनकार तुम्हाला असं वाटलं गेले का काय पण ती बी थांबली कीर्तनासाठी त्यांना सुद्धा धन्यवाद तसेच आमचे सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ 1 तासापर्यंत कीर्तन सोडणार नाही आणि महाराज आमचे बनसोडे टेन्शनच घ्यायचं नाही महाराज तुम्ही कसंही वाजवा कसंही म्हणा आतापर्यंत बरेचसे महाराज लोक वाजवले कीर्तन
आहे का नाही? तसे आमचे बनसोडे महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि आमचे प्रशांत महाराज तिकडं मेडिकल चालू ठेवून म्हणले महाराज तुमचं दुखायला आलं की लगेच गोळी आणून देतो, मेडिकल उघडं ठेवतो, ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित. धन्यवाद, सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम चालू करतो. विठाला अभंग 4 चरणाचा आहे. संतांचं महत्व. महाराज संतांच्या संगतीमध्ये तुम्ही येन केन प्रकारे कोणत्याही प्रकारे जा. संतांची संगती जर घडली, बघा महाराज मनुष्य जन्म असा भेटलेला आहे माणसाला की माणसाला जे करायचं माणसं ते करत नाही आणि जी गोष्ट करायची नाही ते केल्याशिवाय राहत नाही. बर संतांची संगती माणसाच्या जीवनात घडावी का नाही? तुमचं काय मत आहे? संत जीवनात भेटावे का नाही? बरोबर आहे. संतांकडे आपण जावं का संत आपल्याकडे यावं? बरोबर आहे. महाराज संतांकडे आपण गेलो पाहिजे, पण संतांकडे नुसतं जायचं नाही. पण महाराज आपलं परम भाग्य आहे की भगवान बाबासारखे आपल्याला या ठिकाणी महात्मे लाभले, शिवानंद बाबासारखे महात्मे आपल्या गावाला लाभले. बरोबर आहे. आणि एवढंच नाही महाराज, ज्यांनी परमार्थ टिकून ठेवला असे आमचे बळीराम बाबा गेले, पण त्यानं सुद्धा दोन्ही चिरंजीव या ठिकाणी परमार्थामध्ये ठेवले. बरोबर आहे. जे जे आपल्या आतापर्यंत होऊन गेले परमार्थ टिकून ठेवला याला महत्व आहे. कारण की का हे संतांच्या संगतीमध्ये गेले. आपले विठ्ठल महाराज परमपूज्य गुरुवर्य आता गेले, ब्रह्मलीन झालेले आपले साखरे महाराज, किसन महाराज साखरे हे गेले, पण यांच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर तिथं अध्ययन केलं आणि अध्ययन केल्याच्या नंतर या ठिकाणी बाबा आले. बाबांनी सुद्धा या ठिकाणी महाराज पंचम वेद नवे तर बाबांना जगद्गुरु तुकोबारायच्या वेदाला आपण पंचम वेद म्हणतो, तसा भगवान बाबांचा सुद्धा या ठिकाणी ग्रंथ त्याने. एवढाच नाही तर त्या ग्रंथामध्ये अजून सुद्धा बरेचसे अभंग येतं की ते अभंग वाचल्याच्या नंतर माणसं तरुण जातात. पण माणसाला हे नकोय. माणसाला कादंबरी असावी, माणसाला पेपर असावा, माणसाला टीव्ही पाहावं वाटते, पण कधी ग्रंथ ऐकत नाही आहे. कारण की का जे माणसाला करायचं त्याच्याकडे माणसाची पाठ आहे आणि जी गोष्ट करू नये त्याच्या पाठीमागे लागते. बरोबर आहे. मनुष्य जन्म माणसाला भेटलाय, अमोल किमतीचा हा नर्दे तुम्हा आम्हाला भेटलाय. मग या ठिकाणी संतांच्या संगतीमध्ये जा. बरोबर आहे. संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर काय बैसता संतांची संगती कामने जवळी न पाचारिता जावे, तो कामने जवळी न पाचारिता जावे, तो कामने जवळी न पाचारिता जावे, तो कामने जवळी न पाचारिता जावे. चरणी भावे रिगावया, संत चरणी भावे रिगावया, तुका मने जवळे न पाचारिता जावे, तुका मने जवळे न पाचारिता जावे. संत चरणी भावा रिगावया, संत चरणी भावे रिगावया. तुका म्हणे जवळी न पाचारीचा जावे, संत चरणी व्हावे रिगावया. का कुराड होती? कुराड होती. बरोबर आहे. कुराड होती. नारद मुनीला मारण्याकरता गेले, पण अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती. होय शांती
संगतीमध्ये फक्त अर्धा क्षण. किती गेले? अर्धा क्षण घडल्याच्या नंतर परिणाम काय झाला? केले रामायण रामादे. एवढंच नाही, वाल्याची कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादे. मारण्याकरता गेला, उद्धार झाला. तुम्ही म्हणसाल महाराज दुसरं एक दृष्टांत सांगतो आणि सिद्धांताकडे परत येतो. काय झालं महाराज? नारद मुनी त्रिही काळामध्ये भ्रमण करत असताना एका ठिकाणी गेले. विष्णू भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर नारद मुनी म्हणू लागले, विष्णू देवाला म्हणू लागले, का हो जगभर मी पाहतो की संतांच्या संगतीचं महत्व, संतांच्या संगतीचं महत्व. अर्धा क्षणाची जर संतांची संगती घडल्याच्या नंतर एवढं काय महत्व आहे, एवढं काय महत्व आहे. मला तरी कोणी म्हणते की माणूस तरुण जाते. नेमकं खरं का खोटं? आता विष्णू भगवान परमात्म्याला नारद मुनीला जर लगेच सांगितलं तर पटणार नाही. नारद मुनीला सांगितलं विष्णू भगवान परमात्म्याने, काय करा, तुम्हाला संतांचं महत्व जर बघायचं असेल, अर्धा क्षणाची जर संगती झाली, माणसाचे जीवन जर पलटत असेल, त्याचं जर भाग्य बदलत असेल, याचा पुरावा जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही काय करा, आता मृत्यू लोकामध्ये जा आणि एक पोपट जन्माला आला, त्याला तुम्ही संतांच्या संगतीचं महत्व विचारा आणि परत माझ्याकडे या. नारद मुनी म्हणले, आता लगेच आपल्याला पाहायचं, पुरावा आल्याशिवाय आहे का नाही. ते म्हणले, वेळ कशाला लावायचा? नारायण. एका आंब्यावरती पोपट बसलेला होता. पोपट पाहिला आणि पोपटाला केला राम राम, नमस्कार केला. जोर नाही, मस्त नाही. तर रामरामाचे काय काय प्रकार आहेत, काय काय राम राम नम्रतेचे येतात. राम राम हे कसं आहे? काय काय राम राम हे कसं आहे? हा बरोबर आहे. पण महाराज नारद मुनी आले आणि पोपटाला पाहिलं आणि पोपटाला पाहिल्याच्या नंतर राम राम म्हणलं. पोपटाची नजर नेमकी नारद मुनीवरती पडली आणि नारद मुनीची नजर पोपटावर पडली. त्याच ठिकाणी तो पोपट मेला. मेल्याच्या नंतर नारद मुनी म्हणले, याला विचारायला आलो आणि तो तो मरून पडला, याला काय सांगा होता. परत नारद मुनी गेले, विष्णू भगवान परमात्मा गेले, देवा देवा तुम्ही सांगितलं त्याला महत्व विचारण्याचं, ते तर त्याला विचारायला गेलो, ते मेला. म्हणले आता असं करा, त्याच्याकडे जाऊ द्या, त्याच्या पोपटाकडे नका जाऊ. आता तुम्ही काय करा, नेमकाच एक सरड्या जन्माला आला, त्या सरड्याकडे जा आणि त्याला संत संगतीचं महत्व विचारा. नारद मुनी म्हणले, तुम्ही सांगता? लगेच नारद मुनी गेले नारायण. आता नारायण केल्याच्या नंतर तिथं जसं त्या कोपाटीवर सरड्या पाहिला, आणि सरड्याचा स्वभाव कसा आहे, करते का नाही? मग त्यानं राम राम ठोकला. तेव्हा म्हणला राम राम. नारद मुनी म्हणले राम राम. महाराज त्या सरड्यानं नारद मुनीला पाहिलं, नारद मुनीनं सरड्याला पाहिलं, राम राम झाला. सरड्यानं फक्त पाहिलं, सरड्या मेला. सरड्या मेल्याच्या नंतर त्यावेळेस नारद मुनीला रागच आला. नारद मुनी म्हणले, ते देव निस्ता परेशान काऊन करा आला आपल्याला, लगेच काहीतरी सांगायला पाहिजे महत्व. परत गेले, देवा तुम्ही सरड्याकडे जायला सांगितलं, तू सरड्या मेला. म्हणले असं करा, पोपट मेला, सरड्या मेला, तुम्ही आता असं करा, मोठं राजमहल आहे आणि त्या महिलामध्ये त्या राजाला 60 वर्षाच्या नंतर पोरग जन्माला आलं, त्याच्याकडे जा आणि त्याला विचारा संत संगतीचं महत्व. नारद मुनी म्हणला, देवा तुला काय जगू द्यायचा विचार दिसना झाला. अरे म्हणे पहिल्यांदा पोपटाकडे गेलो, पोपट मेला, त्याची भावकी कोणतीच नव्हती, अजिबात कोणी बोललं. देवा दुसऱ्यांदा तू म्हणला सरड्याकडे जा, सरड्याकडे गेलो, त्याला राम राम ठोकला, ते मेलं, त्याची भावकी नव्हती, रिटर्न आलो. पण आता मी पेलो नाही. मग ते म्हणले, देवा तू जर आता तिथं जर पाठवलं, 65 वर्षाच्या नंतर त्यांना पोरगा झाला आणि मी जर तिथं गेलो, त्याला संतांची संगती विचारली, पुढचं माहितीये. महाराज नाही म्हणले तू जा. आता नारद मुनी भजन पहिल्यांदा गोड करायचे, बरोबर आहे. आता माणसाला सांगितलं जेवायला बेत चांगला, बरोबर आहे, पंचपक्वान नाही, पण त्याच्यात विष कालवलं, कोण जेवण कोण जेवण. तस आता नारद मुनीला संतांचं महत्व विचारायची गोष्ट खरी आहे,
पण जर कदाचित मेलं, किती वर्षांनी पोरग झालं? 65. बरोबर आहे. आणि कोणाचं पोरग आहे ते? राजाचं आहे का नाही? महाराज नारद मुनी जोरात भजन नव्हते करे, नारायण 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 करत करत राजमहालामध्ये आले. आणि महालामध्ये आल्याच्या नंतर राजाला तर एवढा आनंद, राजा गुळ वाचायचा, मोहरे फेकायचा, पैसे फेकायचा, कोणी आलंय त्याला गाय वस्त्र असं दान पाहिलं. नारद मुनी म्हणले विचाराव का, परत जावं. पण म्हणले आता देवानं सांगितलं नाही तरी कसं म्हणावं. दमादमाने गेले, हळू चोरा पावलाने गेले. आणि ते पोरग आतल्या घरामध्ये हे महिला मंडळी तिथं उभ्या, जसं कृष्ण भगवान परमात्म्याला पाहायला कशा आल्या तशा सर्व महिला पाहिल्या. नारद मुनी म्हणले देवा एवढ्या महिला एकीनं एकच मारली तर इथून जिवंत जाणार नाही. पण नारद मुनी म्हणले आता विचारावंच लागल. जवळ गेले आणि त्या पोरग त्या झोक्यात होतं, म्हणजे ते पाळण्यात. आता राजाचं पोरग म्हणजे झोका कसा म्हणताय, ह्या मोठा पाळणा, पाळणारा मस्त घुंगर गिंगर ते पाहिले. आणि नारद मुनी नेमके जवळ गेले आणि जसं त्या पोराला पाहिलं आणि त्या पोरानं नारद मुनीला पाहिलं, ते पोरग हसायला लागलं. तेवढ्यात नारद मुनी म्हणले संत संगतीचं महत्व काय. तेवढ्यात ते पोरग हसत बोलू लागलं, नारद मुनी तुम्हाला अजून कळालं नाही? ते म्हणले नाही. अहो ज्या वेळेस माझा पहिला जन्म झाला पोपटाच्या स्वरूपामध्ये होतो, पण ज्या ठिकाणी तुमचं मला पहिल्यांदा दर्शन झालं आणि दर्शन झाल्याच्या नंतर तुम्ही मला राम राम केला, मी तुम्हाला बघितलं, तुम्ही मला बघितलं, कृपा कटाक्ष निहाळिले, तुम्ही नुसतं कृपा कटाक्षाने मला बघितलं, त्या ठिकाणी माझा तो जन्म संपला, भोग प्रारब्धाचा नाश झाला, तिथून माझा नाश झाला. पुढचा जन्म मला सरड्याचा भेटला आणि सरड्याचाही भेटल्याच्या नंतर मला असं वाटलं आता बऱ्याच दिवस जगावं लागते काय, पण तिथं सुद्धा तुम्ही आले आणि आल्याच्या नंतर मला तुमचं दर्शन झालं. आणि जसं दर्शन झालं त्या ठिकाणी सुद्धा मी मरण पावलो आणि तिथं सुद्धा तुमचं दर्शन झालं. आणि आज मी राजा कुळामध्ये राजघराण्यामध्ये 65 वर्षाच्या नंतर या ठिकाणी त्या माणसाला मी जन्माला आलो, राजवैभवामध्ये जन्माला आलो. हे परिणाम कशाचा? हा परिणाम कशाचा? तर संत संगतीचं महत्व. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जर संतांची संगती सहज जर घडली तर या ठिकाणी परिणाम. मग संतांच्या संगतीमध्ये आपण जर गेलो कोणत्या का प्रकारानं होणं जा. अभंगाचं पहिलं चरण. हा संत समागमे
तुकोबाराय म्हणतात संतांच्या समागमामध्ये तुम्ही येणं केने प्रकारे कोणत्या का प्रकारानं होणं जा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. महाराज त्यावेळेस पहिल्या चरणाला प्रवेश करण्याच्या टायमाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणले तुम्ही कोणत्या प्रकारानं जा, उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. वेश्या गणिकाती सत्य लोकांनी नेली, फक्त संतांचा समागम घडला. बरोबर आहे. एवढंच नाही, वेश्या कानोपात्रा तारिली खुंटिली. बरोबर आहे. वेश्या गणिका श्यामा नायकीन तिचं नाव आणि तिच्या पुरीचं नाव कानोपात्रा. मंगळवेड्यामध्ये 2 संत राहत होते. कोण? 3 संत राहत होते. कोण? एक दामाजी पंत, दुसरे चोखोबाराय, तिसरे कानोपात्रा. कानोपात्रा वेशीची पोरगी होती. आता तुम्ही सांगा, त्यांच्या मुखामध्ये विठ्ठल नाम येईल, देवाचं भजन येईल, संतांची संगती घडेल. पण महाराज असा एक प्रसंग आहे की ती कानोपात्रा सुद्धा वंद्य ठरली. श्यामा नायकीन गावाच्या बाहेर राहत होती. तिचा पेशा तुमच्या लक्षात आला. एवढंच नाही, गावामध्ये लग्न असल्याच्या नंतर ती श्यामा नायकीन जायची, नाचायची, अंगावरती पैसे पडले तेवढे पैसे घ्यायची आणि आपला उपजीविका भागवायची. तिच्या पोटाला जन्माला आली ती कानोपात्रा. पण महाराज त्या कानोपात्राला सुद्धा एक दिवसाचा प्रसंग असा झाला की एका दिवशी 2 लग्न आले आणि कानोपात्राला सांगितलं बाळा, श्यामा नायकीन म्हणली बाळा एक शेजारी गाव आहे, त्या गावातली तारीख सुद्धा एकाच दिवशी आली आणि गावाचं लग्न सुद्धा एकाच दिवशी आलं. बाळा तुला तिकडं जावं लागेल, नाही तर तू गावात जा, मी तिकडं जाते. आतापर्यंत कानोपात्रा घराच्या बाहेर गेली नव्हती. महाराज प्रसंग ऐकल्याच्या नंतर त्या ठिकाणी पोरीने ऐकलं. कारण की का, गरीबाचे लेकरं ऐकतात, श्रीमंताचे ऐकत नाही. कानोपात्राला सांगितल्याच्या नंतर माझ्या कानोपात्रानं सांगितलं आई जाते ग. पण महाराज कानोपात्राला सांगितल्याच्या नंतर एक त्या ठिकाणी त्या आईनं संस्कार दिले. वेशा असून बाळा तुला साडी नेसावं लागेल आणि साडी नेसल्याच्या नंतर डोक्यावरती पदर ठेवा लागेल आणि पदर ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुला नाचावं लागेल. पण नाचत असताना अंगावरती कोणी पैसे टाकते, कोणी तुझी साडी ओढेल, कोणी तुझे केस ओढते, कोणाला बोलायचं नाही बाळा. कारण की का, आपण या गावात राहतो, पाटलाच्या मुलाचं लग्न आहे. जर कदाचित तू जर कोणाला जर बोलली तर आपल्याला गावातून काढून देतील आणि राहायचं कुठं. बाळा ऐक. महाराज त्या कानोपात्रानं ऐकलं आणि ती कानोपात्रा रात्रीच्या टायमाला पहिली वरात निघायची महाराज, आणि वरातीमध्ये कानोपात्रा नाचण्याकरता गेली आणि माझी श्यामा नायकीन दुसऱ्या गावाला गेली. त्या ठिकाणी कानोपात्रा नाचत होती. नाचत नाचत असताना अंगावरती कोणी पैसे टाकायचे. पण दारू पेल्यामध्ये मद पिणारे माणसं बरोबर नाचतात का महाराज. कोणी या ठिकाणी पदर ओढायचं, कोणी बोसकुरी घ्यायचं, कोणी या ठिकाणी केस ओढायचे. पण तरी सुद्धा माझी कानोपात्रा महाराज या ठिकाणी लक्ष देत नव्हती आणि त्या ठिकाणी कानोपात्रा रडत होती. आणि रडत रडत असताना कानोपात्रा म्हणायची, गाई एवढे वाईट तुला काम करावं लागते का गाई, अशी मनामध्ये इच्छा करायची आणि रडायची. रडत 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 असताना सकाळचे 4 वाजले, वरात संपली आणि माझी कानोपात्रा घराकडे जात असताना जे पैसे टाकले तेवढे पदराला बांधले आणि माझी कानोपात्रा रडत रडत घरापर्यंत गेली. आणि घरी गेल्याच्या नंतर दरवाजा बंद केला आणि दरवाजा बंद केल्याच्या नंतर चिंतन करू लागले, एवढा चांगला नरदेव भेटलाय, एवढी देखणी कानोपात्रा होती, एवढी देखणी कानोपात्रा होती. महाराज जेवण झाल्याच्या नंतर त्या कानोपात्रानं जरा पान खाल्लं तर ते पान इथून ज्यावेळेस जात असताना इथपर्यंत दिसत होतं, एवढी देखणी होती, लावण्य खण होती. महाराज त्या कानोपात्रानं असं चिंतन करत असताना फक्त आईची वाट पाहू लागली. आणि आईची वाट बघत असताना जसं एखादं वासरू आपल्या आईची वाट बघते ना, त्या पद्धतीनं माझी कानोपात्रा त्या ठिकाणी वाट बघत होती. नुसती दरवाजाकडे चाहूल देत होती आणि त्या ठिकाणी आई कधी येईल, आई कधी येईल अशी वाट बघता बघता माझी कानोपात्राची आई श्यामा नायकीन त्या ठिकाणी आली. आणि आल्याच्या नंतर माझ्या श्यामा नायकीनला माझ्या कानोपात्रानं पाहिलं. हे कोमल तोंड उठलं आणि उठल्याच्या नंतर आईला जसं एखादं वासरू स्तनामध्ये जावं त्या ठिकाणी बिलगावं, आणि बिलगल्याच्या नंतर माझी कानोपात्रा आईला हंबरडा फोडत फोडत या ठिकाणी रडू लागली. अगं आई एवढे वाईट तुला काम करावं लागतात का गाई, आई नकोस ना करू. अरे बाळा जर हे काम जर मी नाही केलं ना या गावातले लोक मला ठेवणार नाही, मला काढून देतील. अगं आई याच्यासाठी हा नरदेव भेटला का, लोकांनी कोणीही कोले कुत्र्यानं यावं बोच करावं
याच्यासाठी जन्म भेटला का? आई नको ग करू, पण नाही केलं तर बाळा राहायचं कुठं? माझ्या कानोपात्राच्या मनामध्ये चाहूल लागली आणि कानोपात्रा चिंतन मनोमन करत होती. माझी श्यामा नाईक दुसऱ्या दिवशी निघून गेली आणि निघून गेल्याच्या नंतर माझ्या कानोपात्राच्या कानावरती एक शेजारी एक घर होतं, खोपी होती आणि त्या खोपीतून एक सहज आवाज आला आणि आवाज आल्याच्या नंतर माझ्या कानोपात्राच्या कानावर आला आणि तो आवाज माझ्या कानोपात्रानं ऐकला आणि माझी कानोपात्रा करते. तिथं आवाज कोणता होता महाराज? माझ्या चोखोबारायची मंडळी, तिचं नाव सोयराबाई. एकदम खालच्या दरामध्ये असणारी माझी चोखोबार आहे, पण तरी सुद्धा हरिजन समाजामध्ये जन्माला आलेली माझी चोखोबार आहे, पण चोखोबार आहे सुद्धा त्या ठिकाणी त्यांची मंडळी, तिचं नाव सोयराबाई. पांडुरंगाची मूर्ती समोर होती आणि त्या मूर्तीकडे पाहत असताना सकाळचा काकडा संपला आणि काकडा संपल्याच्या नंतर माझ्या सोयराबाईच्या मुखातून एक शब्द निघाला आणि तो अभंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला त्रिरंग, अवघा रंग एक झाला, अवघा कानोपात्रानं तो अभंग कानावरती पडल्याच्या नंतर माझी कानोपात्रा त्या खोपीच्या दिशेने गेली आणि गेल्याच्या नंतर या ठिकाणी सोयराबाईचं अभंग ऐकला आणि माझी कानोपात्रा म्हणते, काकू किती गोड गाता, कोणा करता? तर माझी सोयराबाई म्हणतात, माझ्या भगवान परमात्माला मी आळवते आणि माझ्या भगवान परमात्म्याला आळवले ना की तो भगवान परमात्मा येतो. काकू हा भगवान परमात्मा तर काळा दिसतो. अगं काळा नाही, हा भगवान परमात्मा पाहण्याकरता बरेचसे ऋषी वेडे झाले नाही. एवढंच नाही, रूप सावळे सुकुमार भगवान परमात्मा आहे. एवढंच नाही, राजस कुमार आहे आणि मदनाचा पुतळा आहे. असा एवढा तो भगवान परमात्मा देखना आणि तो पाहिल्याच्या नंतर, काकू हा भगवान परमात्मा नेमका राहतो कुठं? माझ्या कानोपात्राला माझ्या सोयराबाईने सांगितलं, अगं फक्त 25 किलोमीटर वरती गाव आहे आणि त्या गावाचं नाव आहे जंबूया द्वीप आहे. हो जंबूया द्वीपामध्ये हो एक पंढरपूर गाव, हो जंबूया द्वीपामध्ये एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, हो विठुरायाचे नाव, कानोपात्राला ज्यावेळेस सांगितल्याच्या नंतर माझ्या कानोपात्राला संगती घडली. कोणाची? सोयराबाईची. मुलगी कोणाची? वेशेची. पण संगती घडली संतांची. महाराज एवढं वर्णन केलं आणि वर्णन केल्याच्या नंतर माझ्या कानोपात्राच्या मनामध्ये देव बसला आणि माझी कानोपात्र म्हणले, काकू चला. आणि माझी सोयराबाई आणि माझी कानोपात्रा ज्यावेळेस पंढरपूरला गेले, पंढरपूरला गेल्याच्या नंतर पहिल्यांदा चंद्रभागेचं स्नान केलं आणि स्नान केल्याच्या नंतर पुढे गेले. पुढं या ठिकाणी द्वारकेचा भगवान परमात्मा पाहिला, नंदीचं दर्शन, मारुतीरायाचं दर्शन, नामदेवरायाचं दर्शन. नंतर वरती गेल्याच्या नंतर महाराज गरुड हनुमंत पुढे पाहती वाट. हनुमंतराय बघितलं आणि गरुड खांबापाशी गेल्याच्या नंतर आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी जय विजय यांची ओळख करून दिली आणि पुढे गेल्याच्या नंतर सांगितलं, बाळा
हा भगवान परमात्मा रात्रीच्या टायमाला इथं झोपतोय, त्याला शेष शयन म्हणतात. बाळा शेष शयनामध्ये तो भगवान परमात्मा रात्रीच्या टायमाला झोपतोय. कानोपात्रानं बघितलं आणि कानोपात्रा पुढे गेली आणि पुढे गेल्याच्या नंतर माझ्या सोयराबाईनं सांगितलं, बाळा ते नाव वाच. ओ सर्व गुण संपन्न भगवंत, एक भगवंतची जाण. तो भगवान परमात्मा षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण. ते नाव वाचल्याच्या नंतर षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा असं म्हणल्याच्या नंतर कानोपात्राला गेली आणि कानोपात्राला सांगितलं, कानो ज्याची तू वाट बघत होतीस ना, तो हा भगवान परमात्मा. महाराज माझ्या कानोपात्रानं त्या भगवान परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर म्हणले, बापरे किती देखना, एवढा देखना, एवढा देखना, एवढा देखना. आणि पाहिल्याच्या नंतर माझ्या कानोपात्रानं बोट पहिल्यांदा हात काढला आणि हात काढल्याच्या नंतर पहिलं बोट माझ्या भगवान परमात्म्याच्या पायावरती ठेवलं. जसं ठेवलं तसा तो भगवान परमात्मा एवढा कोमल, एवढा कोमल, जसे जनाबाबाने माझ्या अंगावरती फुलं टाकली पाकळ्या, तेवढ्या पाकळ्या देवाच्या पायावरती जर टाकल्या तर ते पाकळ्या सुद्धा देवाला टोचतात. एवढा तो भगवान परमात्मा कोमल. जसं कानोपात्राचं एक बोट माझ्या भगवान परमात्म्याच्या पायावरती पडलं, डायरेक्ट एवढं रवल्या गेलं. आणि कानोपात्रानं देवाला पाहिलं. अजून सुद्धा तुम्ही जर गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची मूर्ती पहा आणि मूर्तीपाशी गेल्याच्या नंतर बरोबर या ठिकाणी या साईडचं जे पाय आहे त्या पायाला अजून सुद्धा छद्र आहे, खड्डा पडलेला आहे. नसेल तर फोटोवरती सुद्धा पाहिलं, एवढा खड्डा आहे की एवढं बोट बसेल. महाराज माझ्या कानोपात्रानं देवाला पाहिलं आणि म्हणली, कशाला दुसऱ्याकडे जाऊ द्यायचं, अरे देवा एवढा तू देखणं आहे. माझ्या कानोपात्रानं एकदा देव पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर संतांच्या बोलण्यावरती विश्वास, संतांची संगती घडली आणि माझ्या कानोपात्रानं हा देह भगवान परमात्म्याला समर्पित केला. एकदाच देव पाहिला, एकदाच पाहिला. संतांच्या बोलण्यावरती विश्वास, संतांची संगती घडली आणि संगती घडल्याच्या नंतर देह समर्पित केला. लोक म्हणायचे व्हा पुढं, व्हा पुढं, पण माझ्या कानोपात्रानं देह समर्पित केला. तेवढ्यात एकट्या त्या रक्षपाळानं पुढं ढकललं. जसं ढकललं तसा हा देह खाली पडला आणि म्हणले, कोणाची पोरगी, कोणाची पोरगी. सोयराबाई तर पुढे गेलेल्या होत्या. महाराज सोयराबाई पुढे गेल्या माहीतच नव्हतं. तेवढ्या विचारलं, कोणाची पोरगी, कोणाची पोरगी. पाठीमागनं एक उत्तर आलं, श्यामा नायकीन वेशीची पोरगी, तिचं नाव कानोपात्रा. असं म्हणल्याच्या नंतर ब्राह्मणांनी ते ऐकलं नाव, वेशीची पोरगी. अरे देव बाटला, देव बाटला, देवाची पूजा करावं लागेल, देवाची पूजा करावं लागेल. आता देवाला बाहेर काढावं लागेल. पण महाराज माझा भगवान परमात्मा स्वतः त्या ठिकाणी आला आणि भगवान परमात्म्यानं सांगितलं, मी बाटलो नाही, मी बाटलो नाही. माझी कानोपात्रा एवढी पवित्र आहे, माझी कानोपात्रा एवढी पवित्र आहे की माझ्या कानोपात्राला माझ्यापासनं दूर करता कामा नये. माझ्या कानोपात्राला समाधी माझ्या नजरेच्या समोर द्या, माझ्या उजव्या हाताला द्या. अजून सुद्धा आपण जर आजही दर्शनाला गेल्याच्या नंतर पहिलं दर्शन आपल्याला कानोपात्राचं झाड आहे बघा. त्या कानोपात्राचं पहिल्यांदा दर्शन घ्यावं लागते, नंतर देवाचं दर्शन. मग माझ्या भगवान परमात्म्यानं काय केलं, एवढंच नाही, संतांची संगती सहज घडली. परिणाम काय झाला, वेशीची पोरगी असून तरुण गेली. एका वेशीची पोरगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्राला देवाने मंदिरात जाग दिली. भक्ती पाहुनी भक्ताला आला भेटाया श्री हरी. भक्ती पाहुनी भक्ताला आला भेटाया श्री हरी. धनी मला दकवना विठुरायाची पंढरी. धनी मला दकवना विठुरायाची पंढरी. धनी मला भेटाया श्री हरी. भक्ती पाहुनी भक्ताला आला भेटाया श्री हरी. धनी मला
माणूस होता, यात नवल नाही. माझे जगद्गुरु तुकोबर आहे म्हणता हिचा उद्धार झाला, यात नवल नाही, याच्या पलीकडचा उद्धार देतो. तुम्ही फक्त मरायच्या टायमाला मनामध्ये इच्छा ठेवा, कुत्र्याचा जन्म भेटला तरी संतांच्या द्वारात लावा, तुझ्या द्वारीचा कुत्रा. बरोबर आहे, तुमच्या द्वारातला कुत्रा झाला, संतांच्या द्वारातला जर कुत्रा झाला तरी तुमचा उद्धार. संत समागमे एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वानयती. तुम्ही म्हणसाल कुत्र्याचा कुठं उद्धार झाला? उदाहरण क्रमांक 2 लक्षात असू द्या. ज्या वेळेस महाभारतातलं युद्ध संपलं, बरोबर आहे, युद्ध संपलं, कोणाचा विजय झाला? पांडवांचा झाला. बरोबर आहे. आता हे महाराज मृत्यू लोक आहे, इथं जन्माला आल्याच्या नंतर सर्वांना जावं बघ. बरोबर आहे. राजा मर्ग कोण कोण गेले? येथे उरो नाही आले अवतार जीव किती. बरोबर आहे. इथं सर्वांना आजा मेला पण जा मेला बाप मसन गेला. आजा मेला पण जा मेला बाप मसन गेला. देखत देखत ना तो पण तो तसा झाला. देखत देखत ना तो पण तो तसा झाला. देखत देखत ना तो पण तो तसा झाला. उठून दादा पाहे टेन्शन घ्यायचं नाही, जमलं तर रेटायचं, नाही जमलं की तेरा नाना जिधर उधर मेरा नाना. त्या पद्धतीने महाराज. आता तुम्ही म्हणसाल इथं सर्वांना जावं लागते, गोष्ट खरी. युद्ध संपलं आणि युद्ध संपल्याच्या नंतर हे सर्व 5 पांडव, द्रौपदी माता कुठे निघाले? स्वर्गाला निघाले. कारण की स्वर्गाला निघाल्याच्या नंतर ते स्वतः निघाले, पण निघाल्याच्या नंतर ते होते किती जण? 6 जण आणि 7वा कुत्रा. बरोबर आहे. 7 जण निघाले, पण निघाल्याच्या नंतर पहिल्यांदा मरून पडली ती म्हणजे द्रौपदी माता. तिचं पाप होतं, तिच्या मनामध्ये एक शंका आली. तिथं जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. धर्मराज वरी चढणार, त्या कुत्र्याला आवाज दिला, कुत्र्याला म्हणला चढ, पण कुत्र चढायला गेलं तेव्हा ते रक्षपाळ म्हणले महाराज फक्त तुम्हालाच, कुत्र्याला नाही. मग धर्मराज म्हणले माझ्या सोबत इथपर्यंत कुत्रा आला, जर तुम्हाला त्याला घ्यायचं नसेल तुमचं रथ परत जाऊ द्या, आम्ही आमचं पायानं चालत येऊ. जमत असेल तर बघा. तेवढ्यात महाराज ते आता देवदूत होता, तो म्हणला आता इथून रिटर्न जर गेलो तर देव आपल्याला बोलतील. त्याच्याकडे मोठाच्या मोठा मोबाईल तुमच्यासारखा, त्यानं जोच मोबाईल काढला आणि खटाखट 10 अंक दाबले. हॅलो मी बाबूराव. ते म्हणला बाबूराव ना मी यमदूत बोलतोय. यमदूत बोलल्याच्यानंतर देव म्हणले बोला काय म्हणतात? ते म्हणले काय नाही, समस्या लय मोठी आहे. ते म्हणले काय? म्हणले धर्मराजाला नेण्याकरता आलो, पण धर्मराजाच्या सोबत एक कुत्रा, त्याचं कसं करायचं? ते म्हणले धर्मराजांचं पुण्य एवढं आहे, त्यांना वाटल त्याला ते घेऊन येऊ शकतात. मग काय करायचं? बसवा त्या कुत्र्याला. बसवलं कुत्र्यालाही बसवलं आणि गेले महाराज. पण स्वर्गाला जाण्याच्या अगोदर पहिल्यांदा द्वार लागतात, आहे का नाही? पहिलं लागते काय? नरक. नरक लागल्याच्या नंतर पहिल्यांदा धर्मराजा गेले, जसं गेले तसं अंगठाच गळून काढला. उद्या बापरे. धर्मराज म्हणले आपला एवढा अपराध आतापर्यंत नव्हता, अंगठा कस काय कळाला? तेवढ्यात विचारलं अंगठा कस काय गेला? ते म्हणले काय नाही, तुम्ही फक्त आतापर्यंत एकदा खोटं बोलले. ते म्हणले काय? नरवा पुण्यरवा, हत्ती का माणूस माहित नाही. आता त्या धर्मराजानं एकदा खोटं बोलले, एक गेला. धर्मराजा एकदा खोटं बोलले तर एक अंगठा गेला. आता आपण जन्माला आलो तवापासनं मरेपर्यंत किती वेळा बोलणार? आपलं काय काय झालं
तपासा, अजिबात खोटं बोलत आहे का नाही. हे तर म्हणतात आपलं तर काहीच जाणार नाही, त्यांना गॅरंटी आहे काहीच राहणार नाही महाराज. बघा धर्मराज गेल्याच्या नंतर पहिलं नरक, नंतर लागलं महाराज तिथं कोणतं यमलोक. आता यमलोक म्हणल्याच्या नंतर यमलोकामध्ये कोण होते, यम. आता ते यम असा आहे महाराज, यमाचा तडाखाच वेगळा आहे. मारिती मारिती झोडी ती तोडी निष्ठुर, मारिती झोडी ती तोडी निष्ठुर, मारिती झोडी तोडी निष्ठुर, मारिती झोडी तोडी निष्ठुर. झोडीती. काय बाबा या वाक्य खरंच तुकोबराची रचना. आता मारणं कसं, झोडणं कसं आणि तोडणं कसं सर्वांना माहित आहे का नाही माहित नाही मला, पण मारणं वेगळं, झोडणं म्हणजे कसं आहे बरं. आता मला तुला बायको आहे तुला माहित असं मारणं, तोडणं, झोडणं एवढं यमाचं. बरं यम असं आहे, बरं यम पाहिला का तुम्ही तुम्ही महाराज. मी तर आतापर्यंत पाहिला नाही आणि पाहिल्याच्यानंतर मी सांगणार नाही, बरोबर आहे. महाराज यम असा आहे, यम बसते हलगटावर, त्याचे शिंग, त्याचं तोंड असं मी म्हणत नाही, तुकोबाराने वर्णन केलेलं आहे म्हणून सांगतो. महाराज ती यमाला जर पाहिल्याच्या नंतर थरथर काम सुटते, म्हणून काय काय लोक जागीत मरायच्या टायमाला कोणी म्हणते का नाही. आता तुम्हाला माहिती आहे बरेच तुम्ही नेले, मी अजून गेलो नाही का नाही. महाराज कोणी म्हणते इकून गेला, कोणी म्हणते तोंडातून गेला, कोणी म्हणते कानातून. आता कुठून जातात काय यम नेतेच वेगळं. मग तसं जसं या कुत्र्यानं त्या यमाला पाहिलं म्हणे बाबू एवढा मोठा माणूस आतापर्यंत मृत्यू लोकांत पाहिला पण याच्यासारखा नाही पाहिला. आणि अजून सुद्धा काय काय कुत्रे महाराज त्या कुत्र्यानं यमाला पाहिलं. जसं विमानातून उडी मारली मृत्यू लोकांना डिचक्या नको रे बाबा म्हणे, इकडं कोण थांबलं म्हणे, एवढा मोठा भलाटे माणूस. ते कुत्र खाली आलं, त्या कुत्र्यानं यम पाहिलं खाली आलं. म्हणून अजून सुद्धा महाराज एखाद्या वेळेस आपण म्हणतो का नाही, एखाद्या पलीकडच्या गल्लीमध्ये जर एखादं कुत्र आता इवळा लागला, बरोबर एवढा इवळत असताना जनाबाबा म्हणतात अरे मारा त्या कुत्र्याला मारलं की तिथून पळते पुढे परत इवळते. मग माणसं म्हणतात, आमची विठ्ठल महाराज म्हणतात का रे पलीकडच्या गल्लीतलं जास्त सिरियस कोण आहे. माणसं म्हणतात का नाही पलीकडच्या गल्लीतलं जास्त सिरियस कोण आहे. ते म्हणजे का अरे म्हणते लयच कुत्र इवळाला, मारलं तरी इवळाला. कारण की का महाराज यम गावात आल्याच्या नंतर दोनच माणसाला दिसते. कोणाला यम. तो यम आल्याच्या नंतर मारुतीरायाला जोहार करते. पहिल्यांदा आल्याच्या नंतर यम मारुतीरायाला भेटते आणि यमाला भेटले तिथून निघला यम. कुठून मारुतीरायापासून निघाला की गावात जसा चालला की कुत्रे पाहतात, बापरे आला म्हणते आणि लगे भुकायला सुरुवात करतात. मग नंबर कोणाचा असते दुसऱ्याचा, पण हे कुत्र युवा होते कारण का ते तिथून रिटर्न आलं. बरोबर आहे. आता कुत्र स्वर्गाला जाऊन रिटर्न आलं, त्याचा सुद्धा उद्धार झाला. व्हावे त्यांचे द्वारे. बरोबर आहे. पटलं. हे नसल कळलं कलियुगातलं उदाहरण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे संस्थापक असणारे छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ज्याच्यावर बसायचे तिचं नाव काय, घोडी. बरोबर आहे. घोडा का घोडी आहे का. अजून आपल्याला तेच मान्य नाही. बरोबर आहे. अहिल्याबाई होकर बसून जायच्या कशावर, घोड्यावर. बरोबर आहे. महाराज तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संगतीमध्ये होता एक कुत्रा, त्याचं नाव होतं वाघ्या. बरोबर आहे. वाघ्या नावाची कुत्र्याची अजून सुद्धा समाधी, ही गोष्ट खरी. पण महाराज ज्या वेळेस महाराष्ट्राचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज गेले
बरोबर आहे. गेल्याच्या नंतर सर्व समाज हळहळ करू लागला आणि रडत होता. आणि रडत असताना कारण की का एवढा समाज रडत होता त्याचं कारणच एक होतं. वय कमी असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज गेले. आणि एवढंच नाही महाराज, कुठं राहिला दिल्लीचा तख्ता आणि कुठं राहिलं महाराष्ट्र. एवढंच नाही महाराज, आज आपण बसमध्ये बसल्याच्या नंतर, स्वतःच्या एशीच्या गाडीमध्ये बसल्याच्या नंतर तरी सुद्धा प्रवास करा वाटत नाही. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना, अहिल्याबाई होळकरांचा जन्म कुठे झाला आणि अहिल्याबाई होळकरांना दिलं कुठं? बरोबर आहे. कुठं राहिला इंदोर आणि कुठं राहिलं अहिल्यानगर. चोंडी कुठं राहिलं? अहिल्या म्हणजे पहिला अहमदनगर म्हणत होतो आपण त्यांना. तिथं राहणारे, तिथं म्हणजे जन्म झाला आणि दिल्या कुठं? इंदोरला. पण तिथून सुद्धा माझी अहिल्याबाई होळकर घोड्यावरती स्वार होऊन यायच्या. म्हणजे कारण की का माझ्या छत्रपती शिवाजी महाराज एवढे पराक्रमी होते हे माझ्या कुत्र्याला कळालं. पण ज्या दिवशी गेल्याच्या नंतर कुत्र्याला आठवत होतं आणि सर्व समाज रडत असताना त्या ठिकाणी चिता पेटली आणि चिता पेटल्याच्या नंतर माझ्या कुत्र्याच्या डोळ्यातनं अश्रू आले. आतापर्यंत माझ्या डोक्यावरून हात फिरवणारा माझा राजा निघून गेलाय. आता इथून पुढे माझ्यावरती कोणी हात फिरवणारा नसणार. आणि त्या कुत्र्याला कळाला, कारण की माझा जाणता राजा होता, माझं सुख दुःख समजणारा माझा राजा होता. आता मला कोण माझ्यावरून डोक्यावरून हात फिरवणार असं म्हणत म्हणत तो कुत्रा रडायचा. आणि ज्या ठिकाणी चिता पेटलेली होती त्या ठिकाणी माझ्या वाघ्या नावाच्या कुत्र्यानं सर्व समाजातून निघाला आणि धावत धावत गेल्याच्या नंतर त्या चितेमध्ये माझा देह समर्पित केला. तो कुत्रा त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर अजून सुद्धा आपण जर तिथे गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी शेजारीच महाराज वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी अजून सुद्धा आहे. व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती, कारण की का तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, कामारी बटीक शिवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताची या, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. सर्वांनी हात वरती करा. महिला मंडळ पुरुष मंडळ गोड भजन करा. आपली टाइम संपला. 11 कंप्लीट. म्हणजे 11 आहे का नाही? नाहीतर आपलं कसं होते काय काय ठिकाणी जर एखाद्या वेळेला कीर्तनकारानं जर कीर्तन जर 11:30 पर्यंत जर घेतलं की बसलेले म्हणतात याला कीर्तन भेटलं नाही. बरोबर आहे. जर कदाचित कीर्तन 10:30ला संपवलं की बसणारे म्हणतात याचं भांडवल लवकरच संपलं. आहे का नाही? एक ताप नसते. आहे का नाही? पण एका ठिकाणी जनाबाबा असं झालं, कीर्तनाला गेलो भागवतबारा आणि कीर्तन चालू असताना 9 ते 11 कीर्तन होतं. पब्लिक पाहिली, मला बी समाधान वाटलं, मला सोडायचं काय लवकर. महाराज कीर्तन 11:30 पावणे 12 वाजले तरी मी कीर्तन सोडलं नाही. महाराज सतू महाराज मी कीर्तन सोडलंच नाही. तेवढ्यात एक मथारं उठलं बुवा. ते म्हणला मला भाकऱ्या सोडायच्या होत्या, अजून महाराज कीर्तन सोडेना. वैतागल्याच्या नंतर एका हातात त्यांना दांडू घेतला, एका हातात मोठाच्या मोठा दगड घेतला आणि जसं रस्त्यावर इकून तिकडं मारिती चक्रा मारिती चक्रा मारिती चक्रा मारिती. पोरं म्हणते शांताबाई, कधी म्हणते शांताबाई नाही. ते मथारा चक्कर मारत असताना त्याच्याकडे पाहायचो घाबरत. म्हणलं आपलं चुकलं का काय? म्हणलं बाबा मग काय चुकलं का? ते म्हणलं तू काय नाही चुकलं, तू आपलं कीर्तन तुला 11:30 वाजले तरी कळ ना, तुला 11:15 वाजले तरी तुला काही कळ ना, तू आपलं चालू दे, तुला मी काहीच म्हणत नाही. पण तुला तारीख कोण दिली त्याच्याकडे पाहू दे. आहे का नाही? म्हणून जास्त वेळ नाही घेता आपल्या टायमावरती. नाही तर मग परत लोक म्हणतात महाराज लयची वेळ घेतला. टायमाच्या आत असलं म्हणजे आनंद. बरोबर आहे. आता कोणाला वाटते कीर्तन लगेच सोडा? हातवरी करा. 1 2 3 टाळ काढा. आले का? बरोबर आहे. आता या सर्वांना काकड्या. बरोबर आहे. दिवस आजचा कितवा आहे? 6वा. बरोबर आहे.
आतापर्यंत बरेचसे कीर्तनकार येऊन गेले पण खांदेकरी बरोबर आहे. मग सर्वांना या ठिकाणी महाराज कमीत कमी 11 वाजेपर्यंत मजा असते आणि 11च्या पुढं सजा असते आहे का नाही. त्याच्याकरता सर्वांनी गोड असं भजन केलं असं गृहीत धरतो. पण तुमच्या भजनाला मला न पसंत आल्यामुळं शिवानंद बाबांना सुद्धा आनंद आला नाही आहे का नाही. मग सर्वांनी हात वरती करा. मी समोर म्हणतो तुम्ही पाठीमागं म्हणा. म्हणताल का? हा करा हात वरती. एक साथ सावधान. कोपरा कोपरा पाठीमागं बसलेले तुम्हाला असं वाटतंय का चष्मा घातला मला मागचं बी दिसतंय. हा करा वर. फक्त मेडिकल वाले राहू दे एखादं गोळीवाला इथं जाईल रिटर्न आहे का नाही. करा राहू दे आता सकाळपर्यंत आहे का नाही. गोड भजन करा. मी समोर म्हणतो तुम्ही पाठीमागं म्हणा. म्हणताल का? होतं म्हणा. ओ ज्ञानोबा राया माझा तुकोबा राया तुकोबा राया माझा तुकोबा राया गोड भजन केलं बरं का. नाही तर मला असं वाटलं होतं यांची माईक बंद करून तुमचं ऐकावं पण यांना बनायचंच काम पडलं नाही. तुम्ही गोड भजन केलं आहे का नाही. तुमचं भजन एक हेच प्रमाणे माग. कारण बरोबर आहे कीर्तन 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 नेमकं तरी कोणतं कीर्तन. तुम्ही सतत नामस्मरण करणे यालाच म्हणतात कीर्तन. बरोबर आहे. तुमचं सतत नामस्मरण. मी तर म्हणतो उठल्या बसला झोपता सर्वांनी महाराज आता शिवानंद बाबांना जास्त आवडणारं काय होतं नामस्मरण. बरोबर आहे. आणि नामस्मरणाने तरणे तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. बरोबर आहे. सर्वांनी नामस्मरण करावंच ही माझी इच्छा. मी सुद्धा सांगतो महाराज दिवसातून कमीत कमी माणसाचे कमीत कमी रामकृष्ण हरी 5000 झालं पाहिजे. नाही 10,000 झालं पाहिजे नित्य नेमानं. बरोबर आहे. माणसं पूजा किती वेळा करतात? 1 वेळा. बरोबर आहे. आंघोळ किती वेळा करतात? बरोबर आहे. मी का 2 वेळाच म्हणलं का? नाही 1 वेळा. बरोबर आहे. माणसं जेवतात किती वेळा? पण महाराज जेवण्याच्या अगोदर सांगितलं. बरोबर आहे. नामस्मरण हे सर्वात श्रेष्ठ सांगितलं. मीच म्हणतो यात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडात सुद्धा तेच होतं. अहिल्याबाई होळकरांचा आजही कोणतीही प्रतिमा तुम्ही बघा आणि आपण त्यांच्या कुळातले त्यांच्या वंशातले आपण या ठिकाणी राहतो. माझ्या अहिल्याबाई होळकरांचा जर आज आपण जर फोटो बघितला तर अजून सुद्धा डोक्यावरती पदर आणि हातामध्ये शिवपिंड. एवढंच नाही तर महाराज मी म्हणतो अहिल्याबाई होळकर जर नसती तर काशीचं मंदिर आपल्याला बघायला भेटलं नसतं. रामेश्वर मंदिर सुद्धा माझ्या अहिल्याबाई होळकरांनीच बांधलं. नावच आहे महाराज 12 ज्योतिर्लिंग जे आज आपल्याला पाहायला भेटतात ते माझ्या अहिल्याबाई होळकरांनी. बघा कुठं राहिले चोंडीन कुठं राहिला आडा बाजार. एवढंच नाही तर माझ्या अहिल्याबाई होळकरांनी सत्य न्याय दिला आणि न्यायासाठी एवढे मंदिर जर आपण बांधत असाल तर आज आपल्या या गावामध्ये मी मोठी शोकांतिका आहे. ज्यावेळेस माझ्या घराच्या बाहेर निघतो आणि मी ज्यावेळेस चौकात येतो आणि चौकात आल्याच्या नंतर पहिल्यांदा जो बघितल्या जाते ना तर माझ्या खंडोबारायाचं मंदिर बघितल्याच्या नंतर मला मोठं दुःख वाटते. आज जेजुरीला गेल्याच्या नंतर त्या जेजुरीला सुद्धा खंडोबारायाचं मंदिर खूप मोठे महाराज. मोठी शोकांतिका आहे. आता एकाही मंदिराला एवढी मोठी जागा नाही जेवढी आमच्या खंडोबारायाला मंदिर आहे. बरोबर आहे. पण आज आपण जर माझ्या अहिल्याबाई होळकरांनी स्वतःचा पैसा खर्च करून आज अहिल्याबाई होळकरांनी प्रत्येक मंदिर बांधलं. तेच माझा शिवाचा अवतार म्हणजे माझा खंडोबाराय आहे. आपण कुलदैवत म्हणतोय आणि त्या कुलदैवताला जर आपण जर उघडं जर ठेवलं तर आपण कितपत खरंय
महाराज आपल्यापाशी जेवढी संपत्ती आहे तेवढी संपत्ती मेल्याच्या नंतर तुम्हाला मी पहिल्यांदाही सांगितलं ना आताही सांगतो, तुम्ही संग नेऊ शकत नाही. मेल्याच्या नंतर तुमचे पोरं तुम्हाला बांधून देतील याची शाश्वती नाही. पण मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंतीनं प्रार्थना करतो की लवकरात लवकर आपल्या खंडोबारायाच्या मंदिराचं सप्तेही होत राहते. कारण की का असं एक नाक आहे की महाराज त्या तिन्ही ठिकाणी रस्ता आहे. कणक्याला जाताना इशवीला जाताना मध्यभागी बरोबर मंदिर आहे आणि माझा खंडोबा राया एवढा पावसामध्ये. आणि म्हणून महाराज देव सुद्धा कोपल्याच्या नंतर ही अवस्था आहे. आता थंडीचा दिवस लागला तरी पाऊस चालू आहे. मे महिन्यामध्ये कडक ऊन तापायला पाहिजे पाऊस चालू आहे. याची पराक्रम काय भाव येईना का तुम्ही देवा भजाल देव तुम्हाला कृपा करणार. पण आपण जर देवाला दिलं तर तुम्ही एका हाताने द्या देव 10 हाताने देतो. कोण म्हणते देव देत नाही? सुदाम देवाने फक्त मुठभर पोहे दिले. काय दिलं? गाव सोन्याचा दिला. महाराज माझ्या अहिल्याबाई होळकरांनी खरा न्याय देणारी स्वतःच पोरग रथाखाली तुडवण्याची तयारी माझ्या अहिल्याबाई होळकरांची होती. न्याय अरे माणसाला न्याय दिली नवललाही, पण माझ्या अहिल्याबाई होळकरांनी गायीला सुद्धा न्याय दिला. एका दिवसाचा प्रसंग रस्त्याने जात असताना त्या गायी वेली आणि गायीनं वासरू दिलं. पण तेवढ्यात माझ्या अहिल्याबाई होळकरांच्या पोरांचं नाव काय? त्यांच्या मुलाचं नाव काय? लक्षात नाही राहणार आपल्या. महाराज तो रथ भर वेगानं चालला होता आणि तेवढ्यात त्या गायीनं वासरू दिलं आणि वासरू दिल्याच्या नंतर तो रथ एवढा जोरात चाललाय. जात असताना त्या बाळाच्या अंगावरनं एक त्या रथाचं चाक गेलं आणि चाक गेल्याच्या नंतर तिथं वासरू मेलं. आता नेहमी कोमल बाळ नेमकंच उगवलेलं बाळ ते जर मेल्याच्या नंतर ती गाय त्या ठिकाणी अश्रू गाळू लागली आणि रडत असताना तिचा मालक जवळ आला आणि मालक जवळ आल्याच्या नंतर त्या गायला समजूत घातली आणि त्या गायला घराकडे नेण्याचा प्रयत्न केला. पण महाराज त्या गायला वाटलं माझं लेकरू गेलं. ती गाय त्या ठिकाणी पश्चाताप करू लागली आणि रडत होती. पण महाराज त्या गायला माहित होतं की अहिल्याबाई होळकर खरा न्याय द्यायची. ती गाय थांबली नाही. ती गाय आडा बाजारामध्ये गेली आणि त्या बाजारामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी होतं अहिल्याबाई होळकराचा मोठा वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये कोणताही व्यक्ती यायचा ज्याला न्याय भेटला नाही त्यानं न्याय मागण्याकरता आल्याच्या नंतर त्यानं घंटा वाजवायचा आणि घंटा वाजवल्याच्या नंतर तिथले शिपाई यायचे, तुझा कोणता न्याय, चला अहिल्याबाई होळकराच्या समोर असं म्हणायचं. पण ती गाय गेली आणि त्या गायनं घंटा वाजवला. जसा घंटा वाजवला त्या मालकाला कळालं. तो मालक म्हणला गायचं वासरू मारलं म्हणे अहिल्याबाई होळकरांच्या मुलानं आणि तिच्याकडे न्याय मागायला जायचं. अरे ती अहिल्याबाई होळकर राणी आहे आणि तिचा एकुलता एक मुलगा आहे, तिला कसा न्याय मागाव? तो माणूस निघून गेला. पण निघून गेल्याच्या नंतर अहिल्याबाई होळकर म्हणले घंटा कस काय वाजला, कोणी पाहून या. शिपाई गेले आणि शिपाई पाहण्याकरता गेल्याच्या नंतर बघितलं कोणी दिसना. आता गाय पाहिलं की रिटर्न गेलं परत, पण परत घंटा वाजला. परत शिपायाला सांगितलं कोण आहे बघून ये. त्यावेळेस बघायला गेल्याच्या नंतर तो म्हणला महासाहेब गाय आणि गाय घंटा वाजवते, काय समस्या आहे, तिचा मालक कोण आहे, बोलवा. त्या मालकाला बोलवलं आणि मालकाला बोलवल्याच्या नंतर विचारलं काय झालं. तर त्यावेळेस तो मालक सुद्धा रडू लागला आणि त्या गायीच्या डोळ्यातनं सुद्धा अश्रू येऊ लागले. आणि तो मालक म्हणला आई साहेब या ठिकाणी त्या गायीचं वासरू मारलं गेलं आणि वासरू मारल्या गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती गाय रडते, ती न्याय मागते. त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांनी राजवाडा भरवला आणि न्याय मागण्याकरता त्या गायीला समोर बसवलं. सांगितलं जे कोणी या गायीचं वासरू मारला असेल त्याला सुद्धा तशीच शिक्षा भेटल. केलं काय? काय नाही महासाहेब, तुम्ही म्हणताय त्याला शिक्षा तुम्ही देऊ शकत नाही. पण त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकर म्हणले का न्याय मिळालाच पाहिजे, गायीला सुद्धा न्याय मिळाला. काय झालं सांगा. त्यावेळेस सांगितलं अहिल्याबाई त्या ठिकाणी वासरूचं नेमकी वेली होती आणि तिला वासरू झालं. पण तेवढ्यामध्ये तुमचा मुलाचा रथ वेगामध्ये आला आणि वेगामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते बाळ गायचं वासरू मेलंय आणि तुमच्या मुलाने त्या ठिकाणी रथही थांबवला नाही, तुमचा मुलगा निघून गेला. असं म्हणल्याच्या नंतर अहिल्याबाई होळकरांनी सांगितलं बाळ तुडवलं गेलं. महाराज माझ्या अहिल्याबाई होळकरांनी तसंच केलं. काय केलं? पोराचे हात बांधले, पाय बांधले. ज्या ठिकाणी वासरू मेलं त्या ठिकाणी त्या मुलाला ठेवलं आणि सांगितलं रथावरती चढा आणि तेवढ्याच वेगाने रथ येऊ द्या. कोणता व्यक्ती महाराज त्या रथावरती चढत नव्हता. का चढत नव्हता? त्यांना वाटायचं एकुलते एक मुलगा आहे आणि रथावरती चढायचं याचं पाप
कोणी भोगायचं? एकही व्यक्ती चढत नव्हता, पण माझी अहिल्याबाई होळकर म्हणल्या न्याय भेटलाच पाहिजे. माझी अहिल्याबाई होळकर स्वतः रथावरची चढल्या आणि भर वेगामध्ये रथ येऊ लागला. पोरगा तिथं रडत होता, पोरगा तरफडत होता, पण अहिल्याबाई होळकरांनी न्याय चुकवण्याचा प्रयत्न केला नाही. अहिल्याबाई होळकरांनी तेवढाच वेगाने रथ आणला. एका डोळ्यातनं अश्रू येत होते, पण तरी सुद्धा माझ्या अहिल्याबाई होळकर त्याचा विचार न करता रथ भर वेगामध्ये येऊ लागला. पण महाराज, ती गाय त्या ठिकाणी पाहत होती आणि त्या गायीच्या डोळ्यातनं अश्रू लागले आणि ती गाय म्हणायची, आई अगं आज माझा मुलगा गेल्याचं दुःख मलाच कळते. ज्या आईचा मुलगा गेला त्या आईला तिचं दुःख कळल ग आई. त्या गाय रडत रडत समोर आली आणि त्या गायनं सांगितलं, अहिल्याबाई आज माझा मुलगा गेलाय, पण तुझा मुलगा आहे, कशाला मारतीस? म्हणून ती गाय रथ आल्याच्या नंतर त्या रथाच्या समोर गेली, त्या रथाच्या समोर आडी झाली. म्हणून आज सुद्धा इंदोरला गेल्याच्या नंतर त्या गाय आडवी गेली, म्हणून त्या चौकाचं नाव आडा बाजार पडलं. ती गाय आडवी गेली आणि त्या गायीनं सांगितलं, अहिल्याबाई उतरा खाली, माझा मुलगा गेला, माझं दुःख मला माहिती आहे, तुझा मुलगा आहे, राहू दे. असं म्हणल्याच्या नंतर खरी न्याय देणारी ती अहिल्याबाई होळकर. आणि त्या अहिल्याबाई होळकरांनी आतापर्यंत बरेचसे मंदिरं बांधले. तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण सुद्धा सर्वांना तुमच्या पाया लागतो आणि विनंती करतो की त्या खंडोबारायाच्या मंदिराकडे सुद्धा सर्वांनी बघावं, एवढी विनंती करतो. आणि या ठिकाणी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. लहान तोंडी मोठा घास घेतो महाराज, कारण का माझी इच्छा नव्हती, पण हे आज काळाची गरज आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करा. जे काय चांगलं असेल ते परमपूज्य गुरुवरे जयराम महाराज भोसले यांचं आहे. जे काही वाईट असेल माझ्या बुद्धीचा दोष म्हणून माझी मला परत करा, एवढी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेला पूर्ण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल जय विठ्ठल बोलिले